महाविकास आघाडीत आम्ही सर्व प्रमुख लोक बार्शी शहर पोलीस स्टेशनकडे जमलेलो आहोत आणि कारण आपल्याला असं माहिती आहे की बार्शी शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार बार्शी तालुक्याचे जे तालुकाध्यक्ष आहेत शांताराम जाधवर यांची 2 चाकी व 4 चाकी गाडी ही जाळण्यामध्ये आली आणि ही गाडी जाळली आणि हिची पार्श्वभूमी पण आपल्याला माहिती आहे की जो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता महिन्याभराखाली त्या व्हिडिओशी संबंधित जी काही कोणी शिबिगाळ केली आहे कुठल्या व्यक्तीने त्या व्हिडिओशी संबंधित हे आमच्या सर्वांचा आम्हाला ठामपणे मी सांगू शकतो आम्ही पदाधिकारी की राजकीय गुंडागर्दी बार्शीमध्ये सुरू आहे ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि आज त्यांच्या घरापर्यंत जर गुंड पोचत असतील आणि गाड्या जाळत असतील तर खूप चुकीची गोष्ट आहे आणि याच्या संदर्भात जे कोण गुन्हेगार असतील आरोपी असतील त्यांना तात्काळ पोलिसांनी अटक करावी ही आमच्या पूर्णपणे सर्वांच्या वतीने आम्ही मागणी साहेबांपाशी आनंद करतोय. बाकीची माहिती आपल्याला नाही त्यांना कळवते. या ठिकाणी आम्ही सर्वजण आमचे सहकारी मित्र शांताराम जाधवर यांच्या घरासमोर त्यांची 4 चाकी आणि दुचाकीची वाहन जाळपोळीची घटना घडली. त्या संदर्भानं आदरणीय पोलीस निरीक्षक पुढे साहेब यांना निवेदन देण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय सुधीर भाऊ विश्वासभाऊ यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित झालेलो आहोत. पोलीस निरीक्षक पुढे साहेबांशी चर्चा करत असताना आम्ही त्यांना सांगितलं की या बार्शी शहरात कायद्याचा धाक राहिला पाहिजे. कायदा म्हणून पोलिसांनी याची योग्य अंमलबजावणी जर केली अशा गुन्हेगारी कृत्याला आळा बसू शकतो. झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आणि चुकीची आहे. या घटनेची पार्श्वभूमी सगळ्यांना माहीत आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर यापुढच्या काळात अशी कुठलीही घटना घडता कामा नये याची काळजी पोलिसांनी घेणं गरजेचं आहे. त्यांनी या ठिकाणी बार्शी शहरात बंद असलेले कॅमेरे याचाही विषय पोलीस साहेबांनी सांगितला. त्या पार्श्वभूमीवर आम्ही विश्वासभाऊ आम्ही आमदार साहेबांशी चर्चा करून त्या संदर्भानंही पोलीस स्टेशनला CCTV कॅमेरे शहरात कार्यान्वित करण्यासाठी काही शासकीय निधीतून मदत करता येते का याची उपाययोजना करूया. मात्र हे प्रकार थांबले पाहिजे यासाठी पोलिसांनी कठोर पावलं उचलण्याची गरज आहे. ते तुम्ही ज्यांच्याबद्दल सांगताय ते आज उपस्थित दिसत नाही तिथं. त्यांच्या घरी लग्न झाले. बोलताय साहेब, रोहित पवारनी ट्विट करत असा आरोप केला आहे की प्रशासनावर मध्यंतरी बार्शी शहराचा जो व्हिडिओ व्हायरल झाला तो आणि जाळपोळ प्रकरण वरच्यावर बार्शी शहरात वाढत आहे तर मग कुठेतरी प्रशासन का गप्प आहे का पुन्हा एकदा संतोष देशमुख सारखं प्रकरण व्हायची प्रशासन वाढ बघतंय का असा गंभीर आरोप रोहित पवारांनी ट्विट करत केला. जळीत प्रकरण नोंद आहे त्याचा तपास चालू आहे. तपास ज्यावेळेस पूर्ण होईल किंवा त्या निष्पन्न होईल ते कळवलं जाईल. सध्या सचिवांनी बोलू शकतो.